गुड इव्हनिंग, मी मनाली. आपण पाहताय लाईव्ह ॲट 5. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत. परंतु सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसाची. खरं तर मुंबईमध्ये मराठी माणसाची सातत्यानं गळचेपी होत असल्याचा प्रकार आता पुन्हा एकदा समोर आलाय. दहिसरमध्ये मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली आहे. मुंबईत मराठी माणसाची होतीये गळचेपी. दहिसरमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला. मांसाहार करत असल्यानं मराठी कुटुंबावर हल्ला. शाकाहारी मांसाहारी वादातून हल्ला. दहिसर पश्चिमेच्या बोनावेंचर सोसायटीतली घटना. नाट्य निर्माता गोविंद चव्हाणांच्या कुटुंबियांना धमक्या. पोलिसांसमोरच चव्हाण कुटुंबियांना मारहाण. बोरिवलीच्या MHB पोलीस ठाण्यात गुन्हा. शाकाहारासाठी मराठी माणसावर दबाव. मुंबई मराठी माणसाची आहे असं बोललं जात असलं तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. मुंबईतल्या दहिसरमध्ये मांसाहाराच्या मुद्द्यावरून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. गोविंद चव्हाण हे आपल्या कुटुंबासह दहिसर पश्चिमेच्या बोनावेंचर या सोसायटीत राहतात आणि चव्हाणांच्या घरातून चिकन मटनचा वास नेहमीच येतो असा आरोप करत मांसाहार बंद करण्यासाठी सोसायटीवाल्यांनी दबाव आणलाय. चव्हाण कुटुंबियांनी शेजारच्यांना जुमानलं नाही आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरासमोर गोंधळ घातला आणि चव्हाण कुटुंबियांनी पोलिसांना बोलावलं, तर पोलिसांच्या समोरच शेजारच्यांनी चव्हाण कुटुंबियांना मारहाण देखील केली आहे. या प्रकरणी बोरिवलीच्या MHB पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका मराठी कुटुंबाच्या खाण्यापिण्यावर बंधनं घालण्यात येत असल्यानं तीव्र संतापाची भावना आता व्यक्त होतीये. शिवसैनिकांना याबाबत माहिती मिळताच शिवसैनिकांनी इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. नाट्य निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरावर जो हल्ला केला त्याचा मी पहिला निषेध करतो. आणि जे कोणी कुठल्याही धर्माचा असू दे, जे कोणी हा हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध तर प्रथम करतोच, परंतु त्यांना असंही सांगू इच्छितो की ज्यांनी आपापल्या धर्माचा आदर राखावा. धर्माची आपली जी नीतिनियम आहेत ते प्रत्येकाने आपापले सांभाळे. पण आमच्यासारख्या लोक जे मांस खातात त्यांच्यावरती त्या लोकांना हल्ला करणं हा खरं अर्थ त्यांचा गुन्हा आहे. आणि भविष्यात अशा घटना घडतच राहिल्या तर मला वाटतं मांस खाणाऱ्या लोकांना पण प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. मांसाहारीवरून दहिसरमधील गोविंद चव्हाण यांना मारहाण करण्यात आली आणि यापूर्वीच त्यांना रोखलं असलं तरी त्यांची हिंमत वाढली नसती असा आरोप करत नितेश राणे पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांनाही सरकारलाच जबाबदार धरलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी. दहिसरमध्ये एका कुटुंबीला मारहाण केली कारण ते मांसाहार होते. तर ह्या विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आमदार नितेश राणे आहे. तर पहिला प्रश्न की नेमकं हे जे काल घडलं दहिसरमध्ये तुमचं पत्र रिॲक्शन काय आहे? मी आतापर्यंत जे बोंबलत होतो ना तेच घडलेलं आहे. मी आतापर्यंत म्हणायचो लोकांना वाटतं की मी चायनीज भाषेमध्ये बोलतोय आणि माझ्यावर विश्वास टाकायचे नाही. लोकांना वाटतं मी प्रांतवाद करतो. माझ्या नावाने मोठे मोठे लोक शिवाय द्यायचे आहेत की ह्याला हेच कळतं, हा मराठी गुजराती वाद करतो. पण सगळेच गुजराती तसे नसले तरी हे मोजके लोक ह्यांच्या समाजाला बदनाम करतायत. अशा पद्धतीने कोणाच्या घरात घुसून कोणाला मारणं, पोलिसांना मारणं हे फार चुकीचं उदाहरण आहे. आणि कोणाच्या मूळ हक्कावर अगर तुम्ही गादा आणत असाल ते पण महाराष्ट्रामध्ये राहून, तर आम्ही काय खपून घेणार नाही. ह्याच्या अगोदर जे मांसाहार खायचे त्यांना बिल्डिंगमध्ये घरं मिळायची नाहीत, पण आता चक्का मारहाणीवर उतरले आहेत. नाही, कारण का हे आता हिंमत वाढूच चाललेली आहे. कारण का एक कोणतरी आमच्यासारखं बोलायला लागला तर आमच्या अंगावर येतात. ज्यांच्या अंगावर द्यायला लागले पाहिजे होतं ते गप्प बसले, त्यांच्यावर गेलेच नाहीत. आता योग्य लोकांवर अगर कारवाई होत असेल, ह्यांची अगर हिंमत इकडल्या इकडे थांबवली गेली तरच निश्चितपणे भविष्यामध्ये हे घडणार नाही. नाही तर हे वाढत जाणार. आज दहिसरला घडलंय, उद्या बोरिवलीला घडेल, मग दादरला घडेल, गिरगावला घडेल आणि पुरी मुंबई एक दिवस यांच्या ताब्यात निघून जाईल. मग काय करणार तुम्ही? तर ह्याआधी अशी अनेक मॅटर समोर आले आपल्या, पण हा विषय चक्क मारहाण केल्यानंतर जसं कुटुंब त्यांच्या घरी गेली, पोलिसांकडे गेली तक्रारसाठी, पोलिसांनी तक्रार केला उशीर केलं. अहो उशीर नाही, पोलिसांवर कारवाई केलेली आहे, पोलीस तक्रार घेत आहेत. पण माझी असं म्हणणं ही पाळी का यायला पाहिजे? अशा घटना का वाढू लागल्या आहेत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये? जेव्हा सत्ता बदलली तेव्हाच आता एवढं का वाढू लागलेलं आहे सगळ्या गोष्टी?
मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये गुजराती भाषा आता ह्याच महिन्यामध्ये का आणली गेली? पहिली का ना मुंबई स्टॉक एक्सचेंज हे वर्षानुवर्ष आमच्या इथे आहे. आताच कशाला गुजराती भाषा आली आहे? आताच कसला गुजराती भाषेचे आता मॅगझिन आणि वृत्तपत्र ते यायला लागलेत? काही ना काहीतरी चालू आहे ना, वाढत चाललंय ना. मग वेळेत थांबवलं तेव्हा आपल्या खांद्यापर्यंत येणार नाहीत, नाहीतर आपल्याला पण बाहेर काढतील. तर शेवटचा प्रश्न, मीडियावाल्यावरती नेहमी हल्ला होत चालला आहे, तर ह्याच्यावरती सरकार कोणते स्टँड घेत नाही, पण तुमचं स्टँड काय आहे? मीडियावर हल्ला होणं ह्याच्याबद्दल ह्याच्यापेक्षा मोठं लोकशाहीच्या गळा घोटण्यासारखा विषयच नाही. आणि ज्या खात्याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत, जिथे पत्रकार ते सुरक्षित राज्यामध्ये ठेवू शकत नाहीत, तर सामान्य जनतेने यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची? विचार करा. पत्रकार म्हणून तुम्ही मोकळ्या पद्धतीने फिरू शकत नाही. काल तर त्या महिलेला अक्षरशः त्या मुलांनी बुटं मारली आहेत. म्हणजे हेच काय तुमचे आजचे दिन तुम्हाला दाखवायचे होते का? महत्वाचं बोलता येईल की मुंबईमध्ये सध्या कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाहीये. निश्चितपणे मुंबई काय महाराष्ट्रामध्ये हो, नाशिकमध्ये दंगल चालली आहे, नागपूरमध्ये गुन्हे घडत आहेत, मुंबईमध्ये पत्रकारांवर हल्ले होत आहेत. अजून काय पाहिजे? युपी बिहारपेक्षा आपण जास्त लांब नाही आहोत. धन्यवाद सर. ते होते आमदार राणेजींचे स्पष्ट मत आहे की मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये आणि यांच्यावरती आता कडक कारवाई करण्याची ते मागणी करत आहे. त्यामुळे राजेश विचार सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.